नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल GTH मराठीमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळू शकतो या संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत। जे नोंदणीकृत आणि ॲक्टिव्ह बांधकाम कामगार आहेत त्यांना या सर्व सोयी सुविधांचा लाभ मिळू शकतो। मी ॲक्टिव्ह हा शब्द मुद्दाम घेतला यात, कारण एखाद्या कामगाराची जर नोंदणी झालेली आहे पण त्या कामगाराने जर मुदतीत त्यांचा फॉर्म किंवा त्यांचं ते कार्ड रिन्यूअल केलं नाही तर त्या कामगारांना ह्या लाभापासून वंचित राहावं लागेल। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो, कारण बांधकाम कामगारांविषयी जेवढ्या पण अडीअडचणी आहे त्या सर्व व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवणार आहोत। बऱ्याच बांधकाम कामगारांचा असा समज आहे, आपली नोंदणी झाली त्यानंतर आपल्याला एक सेफ्टी किट म्हणजे पेटी भेटली आणि संसार उपयोगी वस्तू म्हणजे भांडे भेटले म्हणजे आपलं काम झालं, असंच आहे। पण या बांधकाम कामगारांच्या ज्या योजना आहेत या भरपूर प्रकारच्या योजना आहे। या सर्वसामान्य बांधकाम कामगारांपर्यंत जे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। चला तर मग सेफ्टी किट म्हणजे पेटी आणि संसार उपयोगी वस्तू म्हणजे भांडे याच्या व्यतिरिक्त बांधकाम कामगारांसाठी कुठल्या कुठल्या योजना आहेत यांची माहिती आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवरून सविस्तर माहिती जाणून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी ज्या योजना आहेत त्याच्यातील पहिली योजना कोणती आपण त्या संदर्भात बघूया। सामाजिक सुरक्षा याच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती बघूया। पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये 30,000 रुपये मिळणारे, म्हणजे एखाद्या बांधकाम कामगाराची नोंदणी केली असेल आणि तो ॲक्टिव्ह असेल तर त्या बांधकाम कामगाराला विवाहासाठी 30,000 रुपये मिळणारे। त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती? विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागेल आणि प्रथम विवाह असल्याबाबत शपथपत्र। त्यानंतर सामाजिक सुरक्षा अंतर्गत दुसरी योजना मध्यान्ह भोजन। मध्यान्ह भोजन त्या आपल्या पाल्यांना मिळणारे विहित नमुन्यातील मागणीपत्र। त्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, या योजनेअंतर्गत पाल्याचे शाळेचे ओळखपत्र लागेल। त्यानंतर प्रधानमंत्री विमा योजना, या अंतर्गत विहित नमुन्यातील हमीपत्र लागेल। त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा योजना, या योजनेमध्ये विहित नमुन्यातील हमीपत्र लागेल। त्यानंतर पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना, या योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता विहित नमुन्यातील मागणीपत्र। त्यानंतर आपण शैक्षणिक ज्या बांधकाम कामगारांसाठी योजना आहेत त्या कोणत्या त्या बघूया। इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,500 रुपये शिष्यवृत्ती आपल्या पाल्याला मिळणारे। त्यानंतर इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रुपये 5,000 इतकी शिष्यवृत्ती आपल्या पाल्यासाठी मिळणारे। याच्यासाठी पात्रता किमान 75% अथवा अधिक उपस्थिती असणे आवश्यक आहे। त्यानंतर दुसरी शैक्षणिक योजना, इयत्ता 10वी व 12वी मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये 10,000 रुपये इतकी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती त्या बांधकाम कामगाराच्या पाल्याला मिळणार आहे। त्यानंतर पुढची योजना बघू आपण, इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष रुपये 10,000 रुपये मिळणारे। त्यानंतर जर बांधकाम कामगाराचा पाल्य पदवी अभ्यासक्रमाकरता प्रतिवर्ष रुपये 20,000 रुपये। ही योजना पाल्यासाठी तर आहेच, पण बांधकाम कामगाराची जी पत्नी आहे त्यांना सुद्धा ही योजना लागू आहे। त्यानंतर वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष रुपये 1 लाखापर्यंत, अभियांत्रिकी पदवीकरता प्रतिवर्ष रुपये 60,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप त्या
बांधकाम कामगाराच्या पाल्याला किंवा नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीला सुद्धा ही योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यानंतर पुढची शैक्षणिक योजना आपण बघूया। शासन मान्य पदविकेसाठी प्रतिवर्षे शैक्षणिक रुपये 20,000 रुपये। त्यानंतर शासनाच्या पदव्युत्तर पदवीसाठी प्रति शैक्षणिक वर्षे 25,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती त्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्याला मिळणार आहे। त्यानंतर नोंदित बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती मिळणार आहे। या एवढ्या शैक्षणिक योजना नोंदणीकृत ॲक्टिव्ह बांधकाम कामगाराला मिळणार आहे। त्यानंतर पुढची कल्याणकारी योजना बघू आपण, आरोग्यविषयक योजना। या योजनेमध्ये एखाद्या बांधकाम कामगाराची पत्नी डिलिव्हरी म्हणजे प्रसूतीसाठी 15,000 रुपये मिळणार आहे। म्हणजे शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रुपये 20,000 रुपये। 2 जीवित आपत्त्यांसाठी ही योजना लागू राहील। त्यानंतर गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1,00,000 रुपये लाभार्थी कामगार किंवा त्याच्या कुटुंबियांना, म्हणजे एखाद्या कामगाराच्या कुटुंबात जर एखादा गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर त्या व्यक्तींना 1,00,000 पर्यंत त्या आजाराच्या उपचारार्थ रक्कम मिळणार आहे। त्यानंतर दुसरी योजना अशी, एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया जर त्या बांधकाम कामगाराने केली तर त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये मुदत बंद ठेव म्हणून ठेवली जाईल। त्यानंतर पुढची योजना बघू आपण, 2,75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास, म्हणजे एखाद्या बांधकाम कामगाराचे काही दुर्दैवी घटनेत अपंगत्व आल्यास त्या बांधकाम कामगाराला 2,00,000 पर्यंतची रक्कम मिळणार आहे। त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा देखील लाभ मिळेल। त्यानंतर वेळोवेळी आरोग्य तपासणीही करणे गरजेचं राहील। त्यानंतर आर्थिक लाभाच्या योजना कोणत्या या बघूया आपण। कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास 5,00,000 पर्यंत कायदेशीर वारसांना त्याची रक्कम मिळणार आहे। त्यानंतर पुढची आर्थिक योजना बघू, कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये 2,00,000 कायदेशीर वारसास मिळणार आहे। त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरासाठी जर असेल तर अर्थसहाय्य 2,00,000 पर्यंत मिळेल। त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण भागासाठी सुद्धा 2,00,000 रुपये मिळतील। त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता रुपये 10,000, वय 50 ते 60च्या दरम्यान जर मृत्यू झाला तर ती योजना आहे। अंत्यविधीकरिता 10,000 रुपये मिळतील। त्यानंतर कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रुपये 24,000 रुपये 5 वर्षाकरता रक्कम मिळत जाईल। त्यानंतर गृहकर्जावरील रुपये 6,00,000 पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रुपये 2,00,000, म्हणजे घरासाठी त्या व्यक्तीने जर एखाद्या नोंदणीकृत किंवा नॅशनलाइज बँकेकडून जर कर्ज घेतलं असेल तर 6,00,000 पर्यंतची जी कर्जाची रक्कम असेल त्याच्या व्याजाचा परतावा केला जाईल किंवा 2,00,000 पर्यंतची सबसिडी त्या बांधकाम कामगाराला मिळेल। अशा या विविध आर्थिक लाभाच्या योजना आहेत। ह्या जे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत त्यांच्यापर्यंत पोचाव्यात या व्हिडिओचा मूळ उद्देश आहे। तेव्हा या विविध ज्या योजना शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी आहेत त्या प्रत्येक योजनेचा त्या निकष, त्यानंतर त्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती या संदर्भात सविस्तर प्रत्येक व्हिडिओ मी बनवणार आहे। तेव्हा या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।